आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक झाली आहे। अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप आहेत। 13 तासांच्या चौकशीनंतर आता अनिल देशमुखांना अटक करण्यात आली आहे। देशमुख यांना आज विशेष न्यायालयात देखील हजर करण्यात येणार आहे। देशमुखांनी ईडीच्या चौकशीला सहकार्य केलेलं नाही अशी माहिती देखील आता सूत्रांकडून समोर येते आहे। अनिल देशमुख सोमवारी दुपारी 12 वाजायच्या सुमारास अचानक ईडीच्या कार्यालयात दाखल झाले होते। साधारणतः दुपारी 12 वाजता ईडी कार्यालयात गेलेल्या अनिल देशमुख यांची रात्री 12:30 वाजेपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी देखील सुरू होती। मात्र चौकशी दरम्यान अनिल देशमुख सहकार्य करत नसल्याचा दावा करत ईडीने त्यांना अटक केली आहे। आता ईडी अनिल देशमुख यांची कोठडी मिळावी यासाठी त्यांना 2 नोव्हेंबरला न्यायालयात हजर देखील करणार आहे। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, अखेर अनिल देशमुखची ईडीने अटक केली। 100 कोटीहून अधिकचा गैरव्यवहार आहे। कॅश ट्रेल सापडली आहेत। आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे 100 कोटीची वसुली कुणाच्या खात्यात कशी गेली त्याची पण माहिती बाहेर येणार। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे आपल्याबरोबर आहेत। केदार, आपण बघतो गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर अनिल देशमुख कुठे आहेत असा सवाल विचारला जात होता। मात्र काल अचानक ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले। रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी झाली आणि अखेर त्यांना मध्यरात्री अटक देखील करण्यात आली आहे। काय सांगाल? इतकेच दिवस बेपत्ता असलेले अनिल देशमुख काल नेमके 11:30 वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर झाले आणि काल त्यांची जवळजवळ 12 तास ही कसून चौकशी ईडीने केलेली होती। या अगोदर 5 समन्स पाठवले होते ईडीने, परंतु त्या समन्सना अनिल देशमुख यांनी दाद दिली नव्हती। त्याविरुद्ध त्यांनी न्यायालयीन प्रक्रियासुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला, परंतु कुठच्याही कोर्टाकडनं, अगदी मुंबई उच्च न्यायालयापासून अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत कुठेही त्यांना हा दिलासा मिळाला नव्हता। काल शेवटी ते मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आणि काल 12 तासांच्या चौकशीनंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना काल अटक करण्यात आली। आताची जी माहिती मिळते त्याप्रमाणे आज त्यांची सकाळी ही मेडिकल होईल। मेडिकलनंतर मुंबईतील विशेष PMLA कोर्ट जे आहे तिकडे त्यांना आज हजर केलं जाईल आणि त्यांचा रिमांड मागितला जाईल। या पूर्ण परिस्थितीमध्ये 100 कोटी रुपयांचा जो कथित वसुली घोटाळा आहे, त्याचप्रमाणे अनिल देशमुख यांची साई शिक्षण संस्था जी आहे यातील यातील काही व्यवहारांप्रकरणी ही पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। या अगोदर त्यांचे जे स्वीय सहाय्यक असतील किंवा OSD असतील, संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांना सुद्धा अरेस्ट करण्यात आलेली होती ईडीकडनं। त्याचप्रमाणे गृह विभागातील काही अधिकारी होती ज्यामध्ये कैलास गायकवाड यांचं नाव होतं, त्यांना सुद्धा चौकशीसाठी ईडीने बोलवलेलं होतं। कुठे ना कुठे अनिल देशमुख यांच्यावरती पण टांगती तलवार होती। काल जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांच्यावर त्यांचे वकील इंद्रपाल सिंग सुद्धा होते आणि काल एक दिल्लीतनं वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम सुद्धा आलेली होती, ज्यामध्ये सत्यव्रत वर्मा जे होते, जे ईडीचे अधिकारी होते, काल रात्री 8 वाजता जवळजवळ ते दिल्लीतनं मुंबईच्या या ऑफिसमध्ये दाखल झाले। त्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली। जवळजवळ 4 ते 5 तास त्यांनी चौकशी केली आणि शेवटी त्यांना मध्यरात्री ही अटक करण्यात आलेली आहे। आता पाहावं हेच लागणार आहे की आज कोर्टामध्ये जेव्हा त्यांना हजर करण्यात येईल तेव्हा कोर्टाचे निर्देश काय असतील। श्रीकांत, निश्चितच केदार, आपण बघतोय आता खरं तर ईडीकडून यांच्या अनिल देशमुखांच्या कोठडीची मागणी केली जाऊ शकते का? कारण आपण बघितलं अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते की या संपूर्ण प्रकरणात कुठेतरी अनिल देशमुख हे सहकार्य करत नव्हते अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता ईडीकडून कोर्टामध्ये असा युक्तिवाद केला जाऊ शकतो का अनिल देशमुखांची कोठडी आता वाढण्याची देखील शक्यता समजते? श्रीकांत, या पूर्ण प्रकरणात आपण पाहायचं झालं तर ईडीने त्यांना 5-5 समन्स पाठवलेली होती, परंतु त्याचा कुठेही त्यांनी त्याला दाद दिलेली नव्हती। त्यामुळे हा मुद्दा कोर्टात नक्की उपस्थित केला जाईल। ईडी त्यांची कोठडी नक्कीच मागेल, कारण की ईडीला त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर त्यांना मिळवायची आहेत। त्याचप्रमाणे जे त्यांचे OSD आणि PA आहेत, पालांडे आणि शिंदे, त्यांची पण त्यांना एकमेकांशी क्रॉस क्वेश्चनिंग करावी लागणार आहे। त्याचबरोबर या पूर्ण 5 ते 6 महिन्याच्या काळात जे अनिल देशमुख हे कोणत्याही समन्सना जे उत्तर देत नव्हते, त्यामुळे एक प्रकारचं असहकार्य त्यांनी या काळात केलेलं हा मुद्दा ईडी नक्कीच
कोर्टामध्ये उपस्थित करेल, त्यामुळे ईडीला आज कोठडी मिळते की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. श्रीकांत. केदार, आपण जर बघितलं तर राजकीय विश्वातून देखील अनेक प्रतिक्रिया उमटत होत्या. म्हणजे अनिल देशमुख कुठं गेले तसा सवाल भाजपकडून वारंवार विचारला जात होता. आता अखेर त्यांना अटक झालेली आहे आणि त्यांची कोठडीची मागणी देखील केली जाते. या सगळ्या याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया यायला लागल्यात? नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट केलेलं होतं आणि ट्विटमध्ये त्यांनी अनिल परब यांच्याबद्दल ख्रिसमस असा उल्लेख केलेला होता. अनिल देशमुख यांची दिवाळी, त्यामुळे एक कुठे ना कुठे एक संकेत देण्याचा प्रयत्न केला होता. आज काही सेवापूर्वी आपण किरीट सोमय्या यांची सुद्धा ही एक प्रतिक्रिया ऐकलेली आहे. या अगोदर सुद्धा अनिल देशमुख या मुद्द्यावरनं आपल्याला चांगलाच गदारोळ हा महाराष्ट्रात पाहायला मिळाला. नक्कीच या संदर्भात आणखी देखील माहिती तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास तुम्ही असेच आमच्यासोबत जोडून राहा. तुर्तास आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर देखील आपल्याबरोबर आहेत. कल्पना, आपण बघतोय अखेर अनेकदा समन्स बजावून देखील अनिल देशमुख हजर राहिलेले नव्हते. काल अचानक ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. मध्यरात्रीपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक देखील झालेली आहे. काय सांगाल? नक्कीच श्रीकांत, आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक नवनवीन पैलू समोर येतात आहे. अनिल देशमुख यांना ईडी ते जे समन्स आहे ते आल्यानंतरही ते ईडी कार्यालयात गेले नाही आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केल्या होत्या या समन्स रद्द करण्यासाठी. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये त्यांचं जे निवासन असेल किंवा मुंबईचे निवासन असेल या ठिकाणी अनेकदा सीबीआयचे असेल, ईडीचे असेल आणि नंतर सगळ्यात शेवटी या धाडी झाल्यानंतरही त्यांच्या हाती काय लागलं. त्याच्यानंतर आयकर विभागाच्या धाडी देखील नागपूरच्या निवासस्थानी पडलेल्या होत्या, मुंबईला देखील पडले होतं. याच्यामध्ये त्यांची एक संस्था जी आहे ती साई संस्था, त्याच्या अंतर्गत ज्या कंपन्या होत्या, ज्या फ्रॉड कंपन्या होत्या दिल्लीच्या, त्याच्याकडनं 400 कोटी रुपये या ज्या सगळी जी संस्था आहे त्यांना वळते करण्यात आले होते. याचे देखील कागदपत्र जे होते ते त्यांच्या हाती लागले होते. त्यानंतर त्यांचं कॉलेज असेल, त्यांचं घर असेल, याची देखील झाडाझडती घेऊन काही कागदपत्र मिळतात का याची देखील चाचपणी करण्यात आली होती. त्यांचे निकटवर्ती, त्यांचा जो मुलगा आहे सलील देशमुख, त्यांचे जे निकटवर्ती होते, सीए होते, या सगळ्यांवरती देखील ईडीने छापेमार कारवाई केली होती. हे सगळं सत्र जे आहे ते कुठेतरी थांबत नव्हतं. त्याच्यातच अनिल देशमुख कुठे आहेत हा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो सगळ्यांना पडला होता. त्यांच्या घरीही कोणी नव्हतं. त्यांची फक्त पत्नी जी होती ती नागपूरच्या घरी होती. त्यांचं जे काटोलचं निवासन होतं, त्यांचं ते वडिलोपार्जित आहे आणि त्यांचा मतदारसंघ जो आहे काटोलचा, तिथे देखील ईडीने कारवाई केलेली होती. त्यांचं ऑफिस असेल, त्यांचं घर असेल, सगळीकडे. पण सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होता की या सगळ्या दरम्यान जे आहे तर अनिल देशमुख गेले कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि काल आपण जर पाहिलं तर एक राजकारणामध्ये सगळे आरोप प्रत्यारोप सुरू होते. राष्ट्रवादीने बीजेपी देवेंद्र फडणवीसांवर आरोप केल्यानंतर आपण जर बघत असू तर हे सगळं राजकारण तापलं असतानाच अनिल देशमुख जे आहे ते ईडी कार्यालयामध्ये गेले आणि त्यांना अटक सुद्धा झाली आहे. ह्याच्यामध्ये पुढे काय येतं ते बघावं लागेल, कारण की अनिल देशमुख यांनी अचानकपणे कसं काय ईडीच्या समोर गेले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दिवसपासून ते समन्स रद्द होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि ते रद्द होईल असं त्यांना आशा होती. पण या सगळ्या दरम्यान ते आता उपस्थित झालेले आहे. पण त्यांचा अजूनही दावा आहे की त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही आहे. हे सगळं जे आहे राजकारण, जे कटकारस्थान रचलं गेले आहे ते हेतू पुरस्सरपणे कोणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना फसवलं आहे असं ते आजही दावा करताना दिसून येतात आहे. श्रीकांत, निश्चितच आज कोर्टात देखील काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्ही आमच्यासोबत अशाच जोडून राहा. आपण बघतो राजकीय वर्तुळात देखील आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नक्की काय म्हटलं ऐकूया. अखेर अनिल देशमुखची ईडीने अटक केली. 100 कोटीहून अधिकचा गैरव्यवहार आहे. कॅश ट्रेल सापडली आहेत. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे 100 कोटीची वसुली कुणाच्या खात्यात कशी गेली त्याची पण माहिती बाहेर येणार. तर आपण पाहतो आता राजकीय वर्तुळातून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. आमचे प्रतिनिधी देखील आपल्याबरोबर आहेत. केदार, आपण बघतोय खरं तर आज साधारणतः किती वाजता अनिल देशमुखांना कोर्टात हजर केलं जाऊ शकतं, त्या आधीची प्रोसेस काय असेल त्याबद्दल काय सांगाल? श्रीकांत, कोर्टात जायच्या अगोदर त्यांची मेडिकल चाचणी केली जाईल. मग ती सेंट जॉर्ज हॉस्पिटल नाही तर जे हॉस्पिटल या दोन हॉस्पिटलपैकी एक हॉस्पिटलमध्ये त्यांची मेडिकल चाचणी केली जाईल. त्यानंतर त्यांना मुंबईतील विशेष न्यायालयात आणलं जाईल, PMLA कोर्टात आणलं जाईल. तिकडे ईडी त्यांची कस्टडी मागेल आणि ईडीला किती दिवसांची आता कस्टडी मिळते, कोणत्या ग्राउंड्सवरती मिळते, काय युक्तिवाद हा ईडी करण्यात येईल
ते आपल्याला पाहावं लागणार आहे. परंतु ईडीचा सगळा युक्तिवाद हा पाच वेळा जे समन्स पाठवलं गेलेलं होतं त्यावर राहील. त्याचप्रमाणे इतके महिने त्यांनी जी कोणत्याही समन्सला दाद दिली नव्हती, ते अनट्रेसेबल झाले होते काही काळ, हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल. त्याचप्रमाणे जी कारवाई केलेली आहे ती नागपूरमध्ये असो किंवा मुंबईत असो, मग ईडीने केलेली छापेमारी असो किंवा इन्कम टॅक्सने केलेली छापेमारी असो, त्यामध्ये काही प्रॉपर्टी या सीजही करण्यात आलेल्या होत्या. जवळजवळ 4 कोटींची जी सीजर हे दाखवण्यात आलेलं होतं. त्यामुळे तोही मुद्दा कोर्टात उपस्थित केला जाईल. अशा आणि कसं आहे, राज्याचे माजी गृहमंत्री असल्यामुळे केदार तुम्ही आमच्याबरोबर